सनमडी व परिसरातील सर्व ग्राहक बंधू आणि भगिनींच्या सेवेसाठी हॉटेल दादाचे उद्घाटन उद्या दिनांक 16/11/2025 पासून जत तालुक्याचे लोकप्रिय आणि विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते व माजी पंचायत समिती सदस्य सुनील भैया पवार, उपसरपंच नानासो पारसे, माजी सोसायटी चेअरमन पांडुरंग सरगर आणि आधार फाउंडेशनचे सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार आहे। स्थळ MSCB ऑफिस शेजारी सनमडी। तरी पंचक्रोशीतील ग्राहक बंधू आणि भगिनी आणि सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनींनी या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती। यासाठी हॉटेलचे मालक माजी सैनिक सचिन सरगर यांनी काय आवाहन केले ते पाहूया। नमस्कार, मी सचिन सरगर। भारतीय सेनेतून रिटायर झाल्यानंतर काहीतरी आपण एक चांगलं करावं ह्या हेतूने मी सनमडी सब स्टेशन जवळ एक हॉटेल दादा फॅमिली रेस्टॉरंट ह्या नावाने मी हॉटेल सुरुवात करत आहे आणि त्याची ओपनिंग उद्या दिनांक 16 नोव्हेंबर 2025 सकाळी 11 वाजता जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वतीने होत आहे। ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे एक नैसर्गिक निसर्ग पॉइंट हा आम्हाला लाभलेला आहे आणि ह्या हॉटेलमध्ये खास करून माझा फोकस जास्त आपल्या भागातील महिला वर्ग फॅमिलीज जेणेकरून बाहेर कुठं हॉटेलला जाण्यासाठी हे होतात लाजतात त्यांच्यासाठी मी सर्वात जास्त व्यवस्था इथं आपल्या हॉटेल दादाला करत आहे। कारण आपल्या भागातील महिला बाहेर जाऊन जेवावं खावं असं कुठं त्यांना स्थान नाही, ते मी स्थान आपल्या भागात निर्माण करत आहे। आणि माझ्या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला एखाद्याला चायनीज खायचं असेल तर जत तालुका किंवा माडगाव या ठिकाणी जात असेल, पण आपल्याला गावामध्ये चायनीज सुविधा केली जाईल। त्यानंतर इंडियन डिशेस, व्हेज डिशेस सर्व, त्याचबरोबर चिकन तंदूर आणि ताट सिस्टम। ज्या ताट सिस्टम मध्ये मी अनलिमिटेड सिस्टम ठेवलेले आहे, ढावरा सिस्टम ठेवलेले आहे। असं बरंच काही एकाच ठिकाणी एकाच स्थळावर आपल्याला इथं भेटणार आहे। त्यामुळे मी सर्व माझ्या या ग्रामीण भागातील युवकांना, त्याचबरोबर सर्व माझे प्रतिष्ठित मंडळी असतील भागातले सर्वांना विनंती करतो, उद्या 11 वाजता सनमडी सब स्टेशन येथे उपस्थित राहावे आणि हा माझा प्लॅन किंवा एक हॉटेलचं नियोजन कसं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाहून मला सहकार्य करावे। उद्या 11 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे ही माझी विनंती आहे। धन्यवाद। KS न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।